पोपटी शिवार उन्हाच्या खाईत धगधगत होतं. फडताऱ्याचा मळा उन्हात उठून दिसत होता. तिथलं शेवऱ्याचं रान हिरवं गर्द दिसत होतं. विहिरीवरचं टुमदार छप्पर डोळ्यात भरत होतं. उंबराच्या गार सावलीत पारवे घुमत होते. शेवऱ्यात तान्या वैरण काढीत होता. मूठ झाली की खाली टाकत होता. डोकं उन्हानं तापलं होतं. अंगातलं कुडतं घामानं चिप्प झालं होतं. तरीही तान्या खोंडाला शिवरीची वैरण काढीतच होता. बाहेरच्या बाजूला बांधावरच्या बाबळीच्या झाडाखाली त्याला बांगड्यांची किणकिण ऐकू आली. त्यानं कान देऊन ऐकलं. पुन्हा तसाच आवाज झाला. त्यानं त्या दिशेला पाहिलं. शेवऱ्याच्या गर्दीतून त्याला नीट दिसलं नाही. शेवऱ्यातूनच तो ओरडला, "कोण हाय?" एक किनऱ्या आवाजाचं खळखळून हसणं. पुन्हा बांगड्यांचा आवाज. मग हातातली शेवऱ्याची मूठ टाकून तो तसाच बाहेर आला. किलकिलत्या डोळ्यांनी त्यानं बांधावर पाहिलं. चंदा बांधावर उभी होती. डोक्यावर जेवणाची पाटी होती. तो वेड्यासारखा तिच्याकडे पाहतच राहिला. ती टोप पदराचं लुगडं नेसली होती. गारवेल चोळी, वाकडा भांग, गुंज एवढी कुंकवाची टिकली. त्याचे भानच हरपले. मग भानावर येऊन त्यानं विचारलं, तू सासऱ्यासनं कवा आलीस?" काल दोपारा." तो तिच्याजवळ गेला. तिच्या डोक्यावरची जेवणाची पाटी उतरीत त्यानं विचारलं, "मग काय आणि? हाय नवं बरं?" "हाय की." आणि मग तिथंच बांधावरच्या गालीच्यागत पसरलेल्या गवतावर ती बसली. डोक्यावरची चुंबळ तिनं पाटीत ठेवली. त्याला तिथं तसाच बसलेला पाहून ती म्हणाली, "पाटातनं पाय तरी धुवून ये जा." "आता पाय धुवून आणि काय करायचं? पुन्हा आणि वैरण काढायची आहे नव्ह का?" तो तिथं चवड्यावर बसला आणि ते चिखलाचे पाय घेऊन तसाच बुडावर टेकला. "भुका लई लागल्या ती. म्हटलं आज एकादच होती वाटतं." "मग बेस झालं असतं की. देव पावला असता. देवानं एखादी चांगली बायको दिली असती." तसा तो खळखळून हसला आणि म्हणाला, "शाने हाईस." तिनं भाकरीचं फडकं सोडलं. त्यातली भाकरी त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाली, "कोरड्यास वाढ की." "पर कशात वाढायचं आता?" तिनं विचारलं. तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, "आणि कुणाकुणाचं जेवण हाय?" "तुझं एकट्याचंच. आणि कुणाचं आणायचं?" "मग आण इकडं कोरड्यासाचं लोटकं." "काय? ह्यातच खाणार?" "होय. समद कोरड्यास एका दमात खाणार." "काय आग पडल्या काय पोटात?" "होय." तिनं त्याच्या पुढं लोटकं ठेवलं. लोटक्यात भाकरीचा तुकडा बुडवून तो म्हणाला, तू जेवलीस?" "सकाळीच." "वाईच?" "नक." "रानात भाकरी गोड लागतीया." "खा तूच." "आणि तू?" "मी पावट्याच्या शेंगा तोडती जाते." चंदा." काय?" "बस इथं." का?" का नाही, उगच आपलं." तिलाही तिथून हलवेना. त्याचा आगतिक बोलणं ऐकून ती तिथंच बसली. तो उगीच टक लावून तिच्याकडे पाहू लागला. तिला सासर चांगलं मानवलेलं होतं. तिचं अंग जाम भरलं होतं. डोळ्यात एक वेगळी झळाळी चमकत होती. छाती उंचावली होती. दंड गुबगुबीत आणि गच्च दिसत होते. ओठ गाल रसरशीत दिसत होते. एकूणच ती चांगलीच फोपावली होती. त्याची नजर उगीच तिला असह्य झाली आणि मनात कुठेतरी बोचली. तशी ती सावरून बसली. तिने पदर नीट घेतला. न कळत संतापाची छटाही तिच्या चेहऱ्यावर उमटली. तिला कसं तरीच वाटलं आणि ती वरमली. मनात एक जपून ठेवलेली, कोरून ठेवलेली आठवण त्याला झाली. तेव्हा तिचं लग्न व्हायचं होतं. ती अशीच मळ्यात रोज यायची. तान्याचं जेवण घेऊन यायची. कधी शेरडं घेऊन यायची, तर कधी मोकळीच यायची. तेव्हा ती वयात येत चालली होती. बालपण आणि तारुण्य या रेषेवर ती उभी होती. अजाणही नव्हती आणि कळतीही नव्हती आणि त्यांची मनं एकमेकावर भाळली होती. एकदा तो उसात पाणी पाजत होता. तेव्हा ती चोर पावलांनी त्याच्या पाठीशी आली होती आणि मग गपकन तिनं त्याचं डोळं झाकलं होतं. त्यानं तिला ओळखलं होतं. पण नीट उभा राहा तो बळणच म्हणाला होता, कोण हाय? डोळं सोड. वाकुरं भरलंय, दारं मोडू दे." "कोण हाय वळीक की."
तिचा बारीक पण किनरा आवाज. असं होय, मग तूच हाईस. मी मी कोण? त्यानं भिजलेलं हात तसेच तिच्या मनगटावर ठेवले. मऊशार कोवळे हात दाबून धरले. चंदा. तिनं डोळं सोडलं, पण त्याने तिचे हात सोडले नाहीत आणि तसाच तो गरकन मागे वळला आणि तिला जवळ ओढले. हे काय? सोड. ती किंचाळली. का? आता का? सोड, भाऊ आला. भाऊ कुठं आहे? हात सोडून त्यानं घाबरून बाहेर पाहिलं. त्याला धडकीच भरली. आडूक मडूक चांबार कुडूक. टाळ्या पेटीत ती दूर पळाली. तिनं फसवलं आणि तोही मग तिच्या पाठीशी लागला. ती दमून ठेचकळून पडली, भाताच्या पिंजरात कोसळली आणि तोही तिच्या अंगावर आदळला आणि तिच्या दंडाला धरून म्हणाला, आता घावलीस का? त्यानं आपली पकड आवळली आणि तिला छातीशी कवटाळलं. खरडा वाढू का? असं ती म्हणाली आणि तान्या भूतकाळातनं भानावर आला. काय म्हणालीस? खरडा आणलाय का? होय. मग मगाच्यानं वाढायचा नाही वय? त्यानं दुसरी भाकरी घेतली. खरड्याबरोबर भाकरी खाऊ लागला. लसणाचा खमंग वास दरवळला. खरड्यानं तोंड भाजू लागलं, तरीही तो खरड्याबरोबर चटणी मजेत खाऊ लागला. ती उगीच बसून राहिली होती. छपरात बैल डिरक्या टाकत होता. बाबळीवरला पोपटांचा थवा भरकन उडून गेला आणि तिथं भोरड्या येऊन बसल्या. त्यांचा कालवा चालला होता. ऊन लाल लोखंडागत तापलं होतं. भिजल्या जमिनीतून वाफा निघत होत्या आणि अशा वेळी ही जोडी एकमेकांच्या जवळ बसली होती. त्याला पहिलं सगळं आठवत होतं आणि आज ती लगीन झाल्यापासून बऱ्याच दिवसांनी भेटत होती. तो आसुसलेल्या नजरेनं तिच्याकडं पाहत होता. मध्यंतरी तिच्या विरहानं त्याचं प्रेम अधिकच दृढ झालं होतं. तिच्या डोळ्यात अजूनही त्याला प्रेम दिसत होतं. तिच्या करवंदासारख्या काळ्याभोर डोळ्याकडे आणि गौरवर्णाकडे तो मोठ्या आवडीनं पाहत होता. आज त्याला भोवतालचं वातावरण फार सुरेख आणि सुंदर वाटत होतं. हवेत थंडावा वाटत होता. पक्ष्यांचे रंग अधिकच गडद वाटत होते. त्यांचे सुस्वर ऐकून त्याच्या मनाला तृप्ती वाटून ते धुंद होत चालले होते. सगळं जगच त्याला सुखी आणि आनंदी वाटत होते. त्याच्या जीवनात प्रेमाचा धागा अजूनही तग धरून आहे असं त्याला वाटत होतं. त्याची लाडकी त्याच्या जवळ होती. अजूनही ती त्याचीच होती. कायमची जवळ होती. त्यानं शेवटचा घास घेतला आणि कासाडीतलं पाणी तो घटाघटा प्यायला. मग भला मोठा ढेकर देत तो म्हणाला, आज जेवण कोणी केलं ग? मॅच की. कोरड्यास फायना केलंस बघ. बेस, पोट भरलं नवं? असं विचारून तिनं भाकरीचं गाठोडं बांधलं. त्यानं बटवा सोडला, सुपारी कातरली, पानं पुसली, चुना लावला आणि इडा दाढखाली धरला. नखा एवढा कात खाल्ला. तसं त्वांड रंगलं आणि एकाएकी त्यानं पुन्हा बटव्यात हात घातला आणि मुठीत काहीतरी पकडून त्यानं हात वर काढला. ती तशीच मूठ तिच्या पुढं धरली. काय रे हे? वळी की. सुपारी. कात. नाहीच. मग काय? तंबाखू असल. तसा तो हसला आणि मग हळूच त्यानं मूठ उघडली. त्याच्या दणकट तळव्यात सोन्याची झळझळीत बुगडी उन्हानं चकाकत होती. कुणाची रही? तुझीच की. वळकना होय? त्यानं ती हातातून तिच्याकडे केली. तिनं ती आपल्या तांबूस कोवळ्या नाजूक हातावर घेतली. तिच्याही हातात ती झळाळली. ती बुगडी निरकत ती म्हणाली, कवाची रही? मागिंदी नव्हती का पडली तुझ्या कानातनं? ते आणि कुठं? ती बळेच विचारत होती. पेरवीच्या बागत खेळताना. ती आणि कशी? कशी? तशीच. आणि तिला आठवलं. त्यावेळी तान्या आणि ती एकमेकावर लबूत झाली होती. मन जडली होती आणि त्यातनं खेळ सुचत होते. चेष्टा मस्करी होत होती. त्या दिवशी तान्या तिची बुगडी घेऊन दिवसभर फिरत होता. तिची सय म्हणून त्यानं ती स्वतःजवळ ठेवून घेतली होती आणि तिनंही ती मोठ्या प्रेमानं ठेवू दिली होती. तिनं ती बुगडी परत दिली. घाल की कानात. नग, ठेव तुझ्याजवळ. का? नग मला. असं म्हणून तिनं तोंड वळवलं. त्यानं ती बुगडी हातावर घेतली, न्याहाळली
आणि बटव्याच्या चोर कप्यात ठेवली. कशाला ठेवलीस ती? कशाला म्हणजे तुझी आठवण. खुळा काय काय तू, मोडून 4 रोकड्या आण जा. बुगडीच्या? होय. चांगलं सांगतीस की. किती जपून ठेवली आम्ही. बेस झालं, असं ती म्हणाली आणि झटक्यात उठली. डोकीवरनं घसरलेला पदर तिनं नीट घेतला. तिचा वाकडा भांग त्याच्या मनात कुठंतरी सळसळला. आता कुठं ग? शेवऱ्यात काय दोडकं आहेत का? असत्याल की. हुडकाय पाहिजेत. मग हुडकायचं. दोघंही शेवऱ्याकडे गेली. हिरव्या नांग्या दूर करून तो शेवऱ्यात घुसला. ती सुद्धा त्याच्या पाठीशी जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, चिकुल हाय की र? होय. मग मीच आणू का? आण जा. तो आत थोडा लांब गेला. ती बाहेर बांधावर थांबली. त्यानं थोडासा विचार केला. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. चंदा, काय र? चिकुल नाही लई. ये आत. काटा मोडल की र? नाही मोडत. बघ ये कसं गारेगार हाय आत. मग तीही आत गेली. आबदारी पाय टाकीत निर्यावर धरून नाजूक पावलांनी आत गेली. ओलसर जमिनीत त्यांची पावलं उमटत होती. त्याची रुंद पावलं मातीत उमटत होती. त्याच्या पावलावर पावलं ठेवीत तीही आत आली. ते त्यानं पाहिलं आणि त्याला खूप समाधान वाटलं. दिवसाची गोल जळजळीत चकती कलथून गेली. उन्हाचा जोर कमी झाला. गार सावलीला बसलेली पाखरं दूरवर धावू लागली. दुपारी सुटलेल्या मोठा जुंपल्या गेल्या. बागेतून पानकोंबडे ओरडू लागले आणि मोटांच्या चाकाचे आवाज त्यात मिसळू लागले. ती दोडक्याची वेल शोधत पुढे गेली आणि हा तिच्या मागून जाऊ लागला. दोडक्याच्या वेलीला कोवळी पिवळी फुलेच होती. दोडका कुठं दिसतच नव्हता. तो अगदी तिच्या जवळ गेला आणि न राहून त्यानं तिचा रेशमी बांगड्यांचा हात धरला. ती क्षणार्धात थरथरली, घाबरली आणि एकाएकी ती खवळली. असं काही तो आत करेल असं तिच्या स्वप्नातही नव्हतं. तिचे डोळे लाल झाले होते. चंदाला हे सहन झालं नाही. आता ती थोरा मोठ्यांची सून आणि बायको झाली होती. आपल्या ऐटदार देखण्या पतीसमोर तो तिला अतिशय क्षुद्र वाटला. त्याचा स्पर्श अत्यंत अमंगल आणि घृणास्पद वाटला. ती भयंकर चवताळली आणि भान न राहून तिनं त्याच्या गालावर खाडकन चपराक दिली. शेवऱ्यातल्या चिमण्या त्या आवाजानं भुरकन उडाल्या. गांजणी ढसल्यागत तो सरकन मागे सरकला. ती लांब उभी राहिली. तिच्या डोळ्यात निकारा पेटला होता. त्याला काही बोलणं सुचेना. फणा काढलेल्या नागिनीसारखी ती चवताळली. सूदबूद गेली काय रे तुझी? चंदा, अरे तू चाकरीचा गडी आहेस. मी मालकाची पोरगी हाय. आपली पायरी वळकावी माणसान. मी मोकळ्यापणानं बोलते म्हणून होय. तो फारच दुःखी झाला. घोगऱ्या आवाजात तो म्हणाला, मग मागिंदी असं म्हणत होतीस का? तवा वाटला नाही तुला ह्यो चाकरीचा गडी हाय? माझ्याबर पळून बी यायला तयार झाली होतीस. तवा कळत नव्हतं मला. आणि आता 1 वर्षात कळायला लागलं होय? होय. लगीन झाले माझं आता. मी इनामदाराची बायको हाय आता. तुझ्यासारख्या भिकाऱ्यावर लगीन लागलं असतं म्हणजे उपाशी पोटी मरायला लागलं असतं. आता कळलं होय तुला? तवा कुठे गेलती सुदबुद? का तवा पिरतीची गुंगी चढली होती? होय, गुंगीच चढली होती. तवा मला काय दिसत नव्हतं आणि समजत बी नव्हतं. मग तवा माझ्यावर मन जडल्यालं ते खोटं होतं? माझ्या हातात हात देऊन रडलीस ते खोटं? तवा ते खरं होतं, पर आता नाही. असली कसली पोरगी तू? तो कळवळून बोलला. आता एवढ्यावरच शाना हो, असं ती फनकाऱ्यानं म्हणाली आणि झरझर पावलं टाकत शेवऱ्यातून बाहेर पडली. हा भूतानं पछाडल्यासारखा सुन्न होऊन तिथंच कितीतरी वेळ उभा राहिला. मग तो रंजिश मनानं शेवऱ्याच्या नांग्या मोडून त्याच्या हलक्याशा मुठी टाकू लागला. हे करत तो मनात अनेक आठवणी घोळवत होता आणि चंदाच्या विक्षिप्त वागण्याचा विचार करीत होता. मग शेवऱ्याच्या मुठी गोळा करून त्यानं शेवऱ्याचा हलकासा भारा केला आणि तो डोक्यावर घेऊन शेवऱ्यातनं बाहेर आला. मगाशी त्यानं जिथं खरडा भाकरी मनसोक्त खाल्ली होती त्या बाबळीच्या बांधावर तो आला. तिथं केशरी रंगाची चुंबळ विस्कटून पडली होती. तिचे वेटोळे सुटले होते. तिथंच 2-3 कोवळे दोडके विखरून पडले होते.
भाकरीच्या तुकड्यावर कावळे तुटून पडले होते. मग तो तसाच विहिरीवर गेला. आंब्यावरचं पोपट उडून गेलतं आणि आंबा रणजीस मनानं एकटाच उभा होता. शेवऱ्यांचा कवळा तसाच धरून त्यानं गावाकडे जाणाऱ्या पायवाटेनं दूर पाहिलं. मोकळी पाटी काकेत मारून चंदा झपाझप चालली होती. ती गोरी छोटी आकृती मग पांदीत अदृश्य झाली आणि मग एकाएकी तान्याला लई भडभडून आलं. त्या अवस्थेत तो छपरात गेला. वैरण कुडाकडला टाकून तो माच्यावर विषण्ण मनानं बसला. त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. मग त्यानं हळूच बटवा काढला. बटव्यात हात घातला. हाताला गोल सुपारी लागली. ती बाजूला ढकलून त्यानं चोर कप्प्यात बोटं घातली. 2 बोटानं अलगद तिची बुगडी पकडली आणि ती त्यानं तळ हातावर घेतली आणि मग त्याला कसनुसच वाटायला लागलं. त्या पिवळ्या धमक चकचकीत उजळ बुगडीकडे पाहत तो पुटपुटला. चंदाला उद्देशून म्हणाला, आपलं लगीन झालं नाही म्हणून मी माझ्या लग्नाचा विचार बी केला नाही. तुझी भेट कवा होईल हिची वाट बघत बसलो. अगं तुझी बुगडी म्या आठवण म्हणून वरीसभर जपून ठेवली ग. आणि त्याला एकदम भडभडून आलं. मग त्यानं ती बुगडी ओंजळीत धरली आणि त्याला हुंदका आला. ओंजळीत तोंड खुपसून तो ढसाढसा रडू लागला. डोळ्यातल्या अश्रूंनी बुगडी भिजून चिंब झाली. एकाएकी बाहेर कुणाची तरी पावलं वाजली आणि तान्याला उमाळा आवरेना. हुंदके वाढू लागले. ओंजळीत लपवलेलं तोंड त्यानं जरा देखील वर केलं नाही. त्याच्या दंडाला कुणीतरी हलवून विचारलं, काय रे पोरा, काय झालं? शेजारच्या मळ्यातल्या पाडळकर म्हाताऱ्याचा आवाज त्यानं ओळखला आणि तान्या वेड्यासारखा अधिकच मुसमुसू लागला. अरे ये पोरा, काय झालं? काय नाही नाना. अरे मग असं का? तरीही तो गप्पच राहिला. तुला कोण काय बोललं का? नाही. मग काय गोड वाटना? तो अधिकच मुसमुसू लागला. नानानं आणखी विचारलं, अरे मग आणि काय झालं? का घरची आठवण झाली? मग उशिरानं तान्या डोळं पुसीत बोलला, होय नाना, घरची आठवण झाली, घरच्या माणसांची. बाहेर आता उन्हाची तीव्र धार बोतड झाली होती आणि सांज वाऱ्याला कोवळा हुरडा फुटू लागला होता. धन्यवाद.